जरांगींच्या आंदोलनाकडे ओबीसींचं सुद्धा लक्ष लागलंय। ओबीसी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। गणेशोत्सव महाराष्ट्राचा मोठा सण असल्याने या दिवसात आंदोलन करणं अयोग्य आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ही भूमिका मांडली। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही हे सरकारनं स्पष्ट केलंय, असा दावाही तायवाडेंनी केलाय। आता पुन्हा त्याच मुद्द्यावर आंदोलन करणं योग्य नाही असंही तायवाडे म्हणाले। अतिवृष्टीमुळे ओबीसी मराठा समाजाच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, यावरही तायवाडे बोललेत। तर सरकारनं शेतकऱ्यांना मदत द्यावी, बाकी गोष्टी होत राहतील असं तायवाडे म्हणाले। होत आहेत बबनराव तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष। सर, पुन्हा मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करतायत। या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता? एकूणच महाराष्ट्रातली जी सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती आहे, नाही हे बघा की एक तर सध्याची जी वेळ आहे ती गणपतीच्या उत्सवाची वेळ आहे आणि गणपती उत्सव महाराष्ट्रामध्ये हा घरोघरी अति उत्साहाने साजरा केला जातो आणि अशा वेळेस हे आंदोलन करणं म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला धारेवर धरण्यासारखं होईल आणि त्याच्यामुळे त्यांनी याचा विचार करावा। आणि दुसरी गोष्ट असं आहे की तेच ते मुद्दे घेऊन की ज्या मुद्द्यावरती सरकारने यापूर्वी वारंवार, एकदा नाही वारंवार सांगितलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही, अनेकदा बोललेले आहे। आणि आजही सरकार त्याच्यावरती ठाम आहे। कारण कुठल्याही परिस्थितीत जेव्हा मंडल आयोग या देशामध्ये लागू झाला, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आयोगाच्या शिफारशी जेव्हा मान्य करण्यात आल्या, त्या आयोगाच्या रिपोर्टमध्ये, अहवालामध्ये मराठा कास्टला फॉरवर्ड कास्ट म्हटलेलं आहे आणि फॉरवर्ड कास्टला जर बॅकवर्डमध्ये घ्यायचं असेल तर राज्य मागासवर्गीय आयोगाची शिफारस जोपर्यंत सरकारकडे होत नाही तोपर्यंत सरकार, मुख्यमंत्री कोणी असो काय असो, काहीच करू शकत नाही। परंतु ज्यांच्या प्रेशरमध्ये येऊन, दबावाखाली येऊन आम्हाला दिलेला शब्द फिरवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे किंवा मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या मनस्थितीमध्ये कुठली तरी भूमिका सरकार घेत आहे असं ज्या दिवशी लक्षात येईल तेव्हा त्यांच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभं करू आणि आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।